डॉक्टर संपदा मुंडे, एक नाव ज्यांनी आपल्या कामातून हजारो लोकांचं आयुष्य वाचवलं. पण आज महाराष्ट्रात एकच प्रश्न घुमतोय. डॉक्टर संपदाने आत्महत्या केली का, की तिची थंड डोक्याने हत्या करण्यात आली? घटना आहे बीड जिल्ह्यातील. डॉक्टर संपदा मुंडे या जिल्ह्यातील एक अत्यंत जबाबदार आणि प्रामाणिक आरोग्य अधिकारी होत्या. पण काही दिवसापूर्वी त्या मृत अवस्थेत सापडल्या. सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार आत्महत्या म्हणून बंद करण्याचा प्रयत्न केला. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. कारण या प्रकरणात नवे पुरावे समोर आले आहेत, जे सांगतात की हे आत्महत्या नव्हे तर नियोजित हत्या आहे. या प्रकरणात सर्वात आधी 3 नाव पुढे आली: डॉक्टर संपदा मुंडे, प्रशांत बनकर आणि PSI गोपाल बदने. या तिघांचा एकमेकांशी संपर्क होता आणि त्या दिवशीही हे तिघे एकत्र होते. त्या रात्री ही भयंकर घटना घडली. डॉक्टर संपदा आणि प्रशांत बनकर यांच्यात त्या दिवशी काही वाद झाले होते. वादानंतर डॉक्टर संपदा एका हॉटेलमध्ये गेल्या आणि पुढच्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. पण जर त्यांनी खरोखर आत्महत्या केली असेल तर PSI गोपाल बदने हा 5 दिवस लपून बसला का, आणि प्रशांत बनकर पुण्यात का लपून बसला? जर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्ही पोलिसांपासून का पळता? हीच शंका आता बीडच्या जनतेला आणि संपदाच्या कुटुंबाला सतावत आहे. या प्रकरणात अजून एक वाद उफाळून आला, तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचा. पत्रकार परिषद घेत त्यांनी डॉक्टर संपदाच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांनी म्हटलं की संपदा आणि प्रशांत बनकर यांचं प्रेम प्रकरण होतं. पण आता जे पुरावे समोर आले आहेत ते सांगतात की डॉक्टर संपदाचा खून करण्यात आला आणि त्याला आत्महत्या दाखवण्यात आलं. या वक्तव्यावर संताप व्यक्त करत बीडमधील काही तरुणांनी थेट BSNLच्या टावरवर चढून आंदोलन केलं. त्यांची मागणी होती, रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा आणि संपदाला न्याय मिळावा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे तरुण टावरवर होते, एकच हाक देत, आम्हाला न्याय हवा. या सर्व गोंधळात एक महिला पुढे आली, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे थरारले. त्यांनी पुरावे दाखवले आणि ठामपणे म्हटलं, डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नाही, त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत एक 4 पानी पत्र दाखवलं, जे संपदात सुसाईडचं नोट असल्याचं सांगण्यात आलं. त्या पत्रात निरीक्षक हा शब्द 9 वेळा लिहिला होता, पण प्रत्येक वेळी ची वेलांटी वेगळी होती. म्हणजे पत्र बनावट असण्याची शक्यता प्रबळ आहे. कारण एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर एकसारखं असतं, पण इथे ते वेगळं होतं. सुषमा अंधारे यांनी सांगितलं की तिने आणि तिच्या टीमने संपदाच्या हस्ताक्षराची तुलना केली आणि नक्कीच फरक सापडला. म्हणून आता हा फॉरेन्सिक पुरावा म्हणून पोलिसांनी तपासायला हवा. इतकंच नाही, अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला. संपदाच्या मृत्यूचा वेळ पोलिसांनी सांगितला संध्याकाळी 7 वाजता, पण तिच्या मोबाईलवरून रात्री 11:06 व्हॉट्सअप स्टेटस लाईक केलं गेलं. आता प्रश्न असा, जर ती मृत होती तर तिच्या फोनवरून हे ॲक्टिव्हिटी कशी झाली? हा पुरावा तपासाचा सगळ्यात निर्णायक टप्पा ठरू शकतो आणि म्हणूनच संपदाचा परिवार म्हणतो, या प्रकरणात काहीतरी मोठं लपवलं जातंय. सुषमा अंधारे यांनी या केसची तुलना अश्विनी बिद्रे हत्याकांडाशी केली. त्या प्रकरणातही आरोपी पोलीस अधिकारीच होता. तेव्हा आरोपी पकडला गेला होता एका छोट्याशा डिजिटल पुराव्यामुळे. हाव आर यू या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलं गेलं होतं आणि त्या एका वायमुळे आरोपी गजाआड केला होता. सुषमा म्हणतात, संपदाच्या प्रकरणातही असेच सूक्ष्म पुरावे आहेत, जे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकतात. संपदाचे आईवडील आजही शांत आहेत. ते बोलताना तोंडाला फडकं बांधतात. पण सुषमा अंधारे म्हणतात, काका, आता तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही. तुमचं लेकरू निष्पाप आहे आणि महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. या प्रकरणात सर्वसामान्य जनता, सोशल मीडिया आणि न्यायप्रेमी सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाने या प्रकरणात संपूर्ण निष्पक्ष तपास करावा, हीच मागणी आहे. कारण जर खरंच या प्रकरणात हत्या झाली असेल तर ती फक्त डॉक्टर संपदाची नाही, तर एका निष्पाप महिला वर्गावर झालेली अन्यायाची हत्या आहे. ही कहाणी आहे एका डॉक्टरची, जिने आयुष्यभर इतरांचं जीवन वाचवलं, पण स्वतःचं सत्य अजूनही न्यायालयाच्या दारात उभं आहे. जर तुम्हालाही वाटतं की डॉक्टर संपदाला न्याय मिळावा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहा #जस्टिस फॉर डॉक्टर संपदा मुंडे. सत्य लपवता येतं, पण मिटवता येत नाही. धन्यवाद.